नवी मुंबईत वाढत्या वृक्षतोडीच्या घटनांमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. कथित बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात आता महापालिकेच्या उद्यान विभागाविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. वारंवार तक्रारी, निवेदनं आणि पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यामुळे येत्या 20 मे रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असून याबाबत महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उद्यान विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेरूळ आणि वाशी परिसरातही वृक्षतोडीचे प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला असून काही ठिकाणी खोटे पंचनामे तयार करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या पर्यावरणप्रेमींनी आता आंदोलनाची भूमिका घेतली असून प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वात प्रथम माझी मागणी ही होती की जे उद्यान विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने झाडांचं वृक्षतोड केली जाते आहे, वारंवार मी पत्रव्यवहार केलेला आहे, सन्माननीय आयुक्त महोदयांना केलेला आहे, अतिरिक्त आयुक्तांना केला आहे, उपायुक्त उद्यान यांना केलेला आहे, इतरही प्राधिकरणांना मी वृक्षतोड संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. पण जाणीवपूर्वक फक्त वेळ काढूपणा आपल्या आस्थापनेकडून केला जात आहे. या संदर्भामध्ये मी वारंवार तक्रारी करूनही कुठल्याही तक्रारीचं निराकरण केलं जात नाही. नेरूळ विभागामध्ये एका भूखंडधारकाने सर्रासपणे वृक्षतोड केलेली आहे. त्या संदर्भामध्ये तिथल्या उद्यान अधिकाऱ्यांशी मी संवाद साधला, पत्रव्यवहार केलेला आहे. फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. फक्त NC त्या ठिकाणी त्या भूखंडधारकावरती केलेली आहे. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर साहेबांनी असा आदेश काढला होता की संबंधित भूखंडधारकांनी जर झाडं वृक्षतोड केली तर त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा. पण ह्या ठिकाणी फक्त कागदी घोडे आणि भूखंडधारकाला वाचवण्याचा प्रयत्न उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे वाशी विभागामध्ये तसंच आहे. वाशी विभागामध्ये उद्यान सहाय्यकाकडून खोटे पंच उभे करण्यात आलेले आहेत. खोटे पंच उभे करून त्या ठिकाणी स्वतःचं वृक्ष प्राधिकरण असताना पनवेल वृक्ष प्राधिकरणाकडून, पनवेल वन खात्याकडून फक्त आमच्या हरकती निकाली काढण्यासाठी वाशी उद्यान विभागाने त्या ठिकाणावरून खोटे अहवाल तयार करण्यात आले. आमच्या हरकती निकाली निघाल्यानंतर ठाणे वन खात्याकडून पुन्हा परवानग्या घेण्यात आल्या, तेही वैयक्तिक बिल्डरच्या नावाने. ह्या ठिकाणी आम्ही वारंवार महानगरपालिकेशी, आयुक्त साहेबांशी पत्रव्यवहार केलेला आहे. या संदर्भामध्ये कुठलाही ठोस कार्यवाही अथवा उत्तर देण्यात आलेलं नाही. म्हणून आम्ही येत्या 20 तारखेला सूर्योदय युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपोषण करत आहोत. या संदर्भामध्ये सर्व पत्रव्यवहार मी केलेला आहे. या ठिकाणी आमची प्रथम मागणी आहे की नेरूळ विभागामध्ये जे उद्यान सहाय्यक आहेत त्यांची तात्काळ आपण निलंबन करावा अथवा हे आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची असेल.